कबड्डी हा मातीचा खेळ आणि त्या मातीच्या खेळामध्ये जवळ 88 ते 96 ची बॅच असेल आणि त्या 86 ची आणि त्या बॅच मध्ये जे खेळणारे खेळाडू होते त्या दोघांचा आवाज वाढदिवस एकनाथजी अंबुलकर तसेच राजूभाऊ पुणकर त्या बॅचचे सर्व खेळाडू आज त्यांनी पुंड्याला बोलावून त्यांच्यासोबतच त्यांचा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला। आज मोबाईलमध्ये सर्व हा युवक गुरफटला असल्यामुळे हा मातीचा मैदानी खेळाकडे दुर्लक्ष झालेला आहे। त्यासाठीच वाढदिवस प्लस इतर सर्व खेळाडूंना बोलावून यावर चर्चासत्र करून येणाऱ्या काळात कबड्डीच्या मॅचेस गावागावात कशा होतील यासाठीच आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। प्रामुख्याने जेव्हा मी इथे खेळाडूंच्या चर्चा केल्या त्या खेळाडूंच्या चर्चेमधून एक निर्देशनाच असं आलं, कबड्डी क्षेत्र विस्कळीत का झालं आणि कबड्डी क्षेत्रात नवीन नवीन खेळाडू का आले नाही त्याचं प्रमुख कारण जेव्हा मी चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की चांगले चांगले प्लेयर घेऊन खेळातले क्लबमध्ये जातात आणि क्लबमध्ये जाऊन कुठल्याही गोष्टी जेव्हा कबड्डीच्या मॅचेस होतात तेव्हा त्या क्लबलाच तिथे बक्षीस दिले जाते। सर्वांनी या विषयावर चर्चासत्र करून पुढच्या वर्षीच्या मॅचेस कशा होतील, एक गाव एक संघ हे फार जरुरी आहे। त्यामधून प्रत्येक गावात टीम तयार होईल आणि आमच्या वेळेस किंवा या बॅचच्या वेळेस हीच परिस्थिती होती म्हणून कबड्डी हे प्रत्येक गावात खेळली गेली। क्रिकेटमुळे जरी कबड्डी मागे पडली असेल पण याला प्रमुख कारण सुद्धा हेच होतं आणि असेच कार्यक्रम हे जर करू शकतात 60-65च्या वर्षात तर नवीन पिढीला मी यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा असे कार्यक्रम आयोजित करून कबड्डीला कसे जुने दिवस येतील यासाठी प्रयत्न करावे हीच विनंती। दोघांना सुद्धा मी वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। वाढदिवसासोबत गेट टुगेदर हे याच दिवशी का ठेवलं तर आज जागतिक कबड्डी दिन आहे म्हणून आणि शंकरराव साळवीचा जन्मदिन हा जागतिक कबड्डी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्याकरताच हाच सर्व हा मंडळींचा खटाटोप। समोर का समोर मामा हे उत्कृष्ट आयोजन केलेलं होतं पुंडा नंदकिशोर क्रीडा मंडळाचे सदस्य माननीय ज्ञानेश्वर भाऊ कुलट, त्यानंतर भास्कर भाऊ कुलट, राजा भाऊ कुलट आणि असे कार्यक्रम आयोजन करण्यामागे सर्वात मोठा हात असतो तो म्हणजे सातेगावचे श्रीधर भाऊ तिवाने यांचा। यावेळी जवळजवळ 100 ते 125 जुने कबड्डी खेळाडू या निमित्त एकत्र झालेले होते। यांचा कोणी हात धरणार काही मान्यवरांनी तिथे मनोगत व्यक्त केले। ज्या लोकांनी या क्षेत्रात एक आपलं नाव लौकिक केलं आणि विपरीत परिस्थितीत एक 30 वर्ष अगोदर 40 वर्ष अगोदर या मातीसाठी रक्त ओकलं आणि ही परंपरा आपल्या कबड्डीची जोपासली, मी सर्वांच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। यामध्ये जुन्या खेळाडूपैकी संजय पुणकर, बदरके, माजी कबड्डीपटू ज्ञानेश्वर कुलट, भास्कर पुणकर, गोपालराव शंकरराव झांबरे, राजूभाऊ पुणकर, सुभाष अजाबराव काकड, मदन भरणे, संतोष मोयोकार, अरुण काकड, गजानन वाघ, प्रवीण कोरडे, गोलू पाटील कोरडे, भुजिंग खडके, काशीनाथ भाऊ, गोपाल वाघ, नंद सोळंके, चरण शिरसाट, सय्यद मकसूद, गोपाल पुणकर, सुभाष पळगम, नंदूभाऊ इंगळे, संतोष शिवरकर, अशोक हागवदेव, महमद अशोक अशफाक, सोपान गहले, अनिल दिगांबरे, गजानन पुणकर, उमेश सुरेशराव कालांडे, सुधाकर गणगणे, राजेंद्र वडतकर, सुनील ब्राह्मणकर, संजोष शहा, बालकुंद खुमकर, विनोद खुमकर, श्रीधर तिवाने, मुकुंद वानपुरे, ज्ञानेश्वर गावंडे, देवदास धानोरकर, बंडू पुणकर, हरदास धानोरकर, राजीव राऊत असे असंख्य तिथे जुने कबड्डीपटू आले। राजाभाऊ देशमुख, काशीनाथ सोळंके, बाळूभाऊ सदार, अंबुलकर गुरुजी, नाना पाटील गावंडे, सुभाष पळगामोळ नव्या जुन्याची सांगड घेऊन हा कबड्डीचा जागतिक दिन पुंडा येथे आनंदात पार पडला। सर्वांच्या चेहऱ्यावर एक सुखद छटा होती की आपण कित्येक दिवसानंतर मिळालो म्हणून। सर्व कबड्डीपटूंना विनंती, आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। धन्यवाद।